पेपरमध्ये एक छोटीशी जाहिरात वाचली. घरी येऊन ड्रॉइंग शिकवलं जाईल अशी. उत्सुकतेनं आणि उत्साहानं दिलेल्या फोनवर फोन केला. राजेंद्र दीक्षित फोनवर बोलले. नंतर शिकवायला घरी येऊ लागले. आता तर आमचे दोस्त झाले आहेत. हसतमुख बोलके दीक्षित सर घरी येतात, घर उजळवून टाकतात, एकटेपणा नाहीसा करतात. दीक्षित सर अतिशय बोलके आहेत. पुष्कळसे त्यांचे विद्यार्थी सिनियर सिटिझन्स आहेत. त्यामुळे त्यांच्या कलाकलानं घेतात, कौतुकाची थाप लगेच देतात, पण चूक मात्र न दुखावता खुबीनं सांगतात आणि तरीही कलेशी प्रामाणिक आहेत. एकदा सरांबरोबर आम्ही कासच्या पठारावर गेलो होतो. पावसाळा सरता सरता कासला हजारो रानफुलं फुलतात. गुलाबी, जांभळे, पिवळे असे रंगबिरंगी मोहक गालिचे पांघरून पठार पर्यटकांसाठी सज्ज असतं. तेव्हा आम्हीही तिथे जायचं ठरवलं. मात्र आमची एक अट होती, ती म्हणजे सरांनी जागेवर जाऊन पेंटिंग करून आम्हाला दाखवायचं. म्हणजे सिनेमात आपण पाहतो तसं. मस्त निसर्ग आहे आणि एक चित्रकार तो कॅनव्हासवर उतरवतोय. या सुंदर देखाव्याचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. सर कबूल झाले आणि सगळी सामग्री घेऊन निघालो आम्ही. त्या दिवशी वातावरण विशेष आल्हाददायक होतं. आकाशात काळेशार ढग होते. त्यामुळे ऊन फारसं नाही, थंडगार वारा छान वाटत होतं. सर योग्यसा स्पॉट शोधत होते आणि आपापल्या परीनं आम्हीही. हा छान आहे, इथे थांबूया आपण, सर म्हणाले आणि आम्ही उतरलो. सभोवती हिरवीगार झाडी, काळपट जांभळ्या डोंगरांचा बॅकड्रॉप, त्यावर ओथंबलेले ढग, मधूनच नजरेला पडणाऱ्या धबधब्यांच्या पांढऱ्या शुभ्र रेघा आणि त्यातच अस्पष्ट असं दिसणारं एक भगव्या रंगाचं देऊळ. अगदी चित्रास योग्य असं दृश्य होतं. गाडी थांबवली, इझल मांडली, पाणी रंग बाहेर काढले आणि चक्क रस्त्याच्या कडेला उभं राहून सर चित्र काढू लागले. कौन चित्रकार है ये, कौन चित्रकार. आम्ही तर एक जिवंत अनुभव घेत होतोच, पण येणारे जाणारे काही रसिकही अगदी गाड्या थांबून पाहत होते. आनंदाने आम्ही पाण्याचा बाऊल आणि पॅलेट पाळीपाळीनं सरांसमोर धरत होतो. निर्मितीचे क्षण किती आनंददायक असतात नाही. सर वेगळ्याच मूडमध्ये होते. हळूहळू गतस्मृतींमध्ये रमवून गेले आणि सांगू लागले त्यांची कहाणी. मी राजेंद्र दीक्षित, मूळचा नागेवाडी या सांगली जवळच्या एका खेडेगावातला. आम्ही 6 भावंड, 3 भाऊ आणि 3 बहिणी. आई शिवणकाम करत असे, अजूनही करते. एवढं वय झालंय तरी अजूनही सुईत दोरा होऊ शकते. गावातल्या बायांच्या चोळ्या वगैरे शिवून देते. वडील सोनार काम करत असत, पण आमची पेढी वगैरे नव्हती. गावातल्या लोकांकडूनच चांदी सोनं घेऊन मजुरीवर वडील डाग घडवून देत असत. आता खेड्यात मजुरी किती मिळणार, त्यामुळे आमच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, म्हणून कष्ट करून त्यांनी माझ्या मोठ्या भावाला पदवीधर केलं. तो शिकला, त्याला बँकेत नोकरी लागली आणि तो मुंबईत जाऊन चांगला स्थिरावला देखील. पण मी शाळेला जाऊ लागेपर्यंत वडिलांचं वय वाढलं. फारशी कामं मिळेनात. जवळ होते ते पैसे भावाच्या शिक्षणासाठी खर्च झालेले होते. तात्पर्य, आमची परिस्थिती आणखीनच खालावली. लहान मुलांना गरिबी श्रीमंतीची बिलकुल तमा नसते. त्यांना हवे असतात फक्त सवंगडी आणि खेळ. माझंही अगदी तसंच होतं. आमच्या वडिलांना मी खेळायला गेलेलं आवडायचं नाही, मित्रांमध्ये मिसळलेलं चालायचं नाही, बिंदास्त वागणं, अर्वाच्य बोलणं तर मुळीच खपायचं नाही. आम्हाला गावातल्या कोणाकडे जाण्याची, अगदी लग्नाकार्यात सुद्धा जाण्याची परवानगी नव्हती. मी मात्र प्रचंड खेळकर होतो, बंडखोरही होतो. पुढील दारी वडील काम करत बसलेले असले की मी मागील दारानं सटकायचो आणि मित्रांबरोबर खेळायला जायचो.
माझ्या वडिलांना खेळलेलं आवडत नाही हे मित्रांना माहीत होतं, म्हणून मग ते माझ्याबरोबर रडीचा डाव खेळायचे. राज्य मलाच घ्यायला लावायचे. नुसती फिल्डिंग करायला लावायचे. मी तक्रार केली किंवा आवाज उठवला की तुझ्या वडिलांना सांगू, हा तू आमच्याबरोबर खेळायला आला होतास ते, अशी धमकी द्यायचे. मग मी नाईलाजानं ते म्हणतील ते करायचो. तरी ते मित्र उगाचच कधीतरी घरी येऊन तुमचा कुमार आमच्याबरोबर खेळायला आला होता अशी कागाळी करायचे. मग माझं म्हणणं न ऐकून घेता मला वडिलांचा चांगला खरपूस मार बसायचा. भयानक मार. माझी चूक नसतानाही. माझे चुलते आमच्या शाळेत शिक्षक होते. माझं गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय कच्चे. आमच्या शाळेत परीक्षेच्या वेळी पेपर सोडवायला पटांगणात बसवत असत. चुलते मला हुडकून काढून ऐन परीक्षेत माझ्यासमोर बसून मांडीवर चापट्या मारत आणि गणित सोडवून घेत असत. पेपर संपेपर्यंत माझी मांडी चांगली सुजून यायची. अशी आमची तयारी आणि अशी आमची परीक्षा. चित्र काढायला मात्र मला खूप आवडायचं. मी जे मिळेल त्यावर चित्र काढायचो. पेन्सिलीनेच शेडिंग करायचो. आम्हाला रंगांची चैन परवडण्यासारखी नव्हती. शाळेत परीक्षेच्या वेळी रंगपेटी असणारा मुलगा माझ्याकडून त्याचंही चित्र काढून आणि रंगवून घेत असे आणि मीही आनंदानं 3 तासात 2 चित्र काढत असे, कारण तो मला चित्र रंगवायला रंग देत असे ना. रंगांचं केवढं अप्रूप होतं. आपल्या हातात रंग. आहा, रंगांसाठी काहीही. चित्र काढण्याच्या नादापायी मला शाळेत एकदा भरपूर मार पडलाय. आजही ती घटना मला अगदी तपशीलवार आठवते. मी 5वीत होतो आणि त्यावेळी 6माही परीक्षा जवळ आली होती. त्याच सुमारास आमच्या गावात सुरतेहून एक कुटुंब वास्तव्याला आलं होतं. त्यांना एक मुलगी होती. ती माझ्या एवढी आणि माझ्याच वर्गात होती. अभ्यास भरून काढायचा म्हणून घरच्यांनी तिला माझ्या काकांकडे शिकवणी लावली होती. तुझाही अभ्यास कच्चाच आहे, तूही येत जा, असं फरमान मला निघालं. मी जाऊ लागलो. तिच्याशी बोलू लागलो, खेळू लागलो. आमची दोस्ती झाली. मला ती वेगळी वाटायची. उजळ वर्ण, कानात झुबे, नाकात नथनी. आमच्या वर्गातल्या मुली परकर झंपर घालणाऱ्या, पायात चपला न घालणाऱ्या. या उलट ही पॅन्ट घालून यायची. शाळेत चपला घालून येणारी पहिलीच मुलगी. मी तिच्याकडे बघत बसायचो. वर्गात आपापली पोती अंथरून त्यावर आम्ही सर्व विद्यार्थी बसायचो. आम्हा मुलांच्या दंग्याला आळा बसावा म्हणून गुरुजी एक मुलगा आणि एक मुलगी असं बसवत असत. एकदा ती सुरतेवरून आलेली नवीन मुलगी माझ्या 2 ओळी पुढे बसली होती. मागून तिच्या चेहऱ्याचा साईड प्रोफाईल झुब्या नथनीसह मला दिसत होता. मला राहवलं नाही. माझ्या वहीत मी तिचं चित्र रेखाटलं. ते चित्र नेमकं माझ्या पुढे बसलेल्या दुसऱ्या एका मुलीनं पाहिलं आणि सरांकडे तक्रार केली. सरांनी माझी वही मागितली, चित्र पाहिलं आणि भर असेंब्लीत मुख्याध्यापकांनी आपल्या 2 पायात माझं डोकं दाबून धरून मला अगदी चड्डी ओली होईपर्यंत बडवलं. सकाळी 11 वाजल्यापासून ते मधली सुट्टी होईपर्यंत मला अंगठे धरून वर्गाबाहेर उभं केलं. माझी चूक काय? तर सगळ्यांना वाटलं मी त्या मुलीची छेड काढली. पण माझ्यातला चित्रकार कोणाला समजलाच नाही. पुढे जेव्हा मी विट्यात पोर्ट्रेट्स काढण्याचा व्यवसाय करू लागलो तेव्हा वृद्ध झालेले ते सर मला भेटले. मी करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत म्हणाले, तुझी चित्र पाहिली हं मी, छान करतोयस, असंच चालू ठेव. गप्प बसलो. कारण त्यांनी दिलेला मार ते विसरले होते, पण माझ्या स्मरणात होता. आणखी 4 महिन्यांनी त्यांचा लेख सरांचं पोर्ट्रेट करून घेण्यासाठी माझ्याकडे आला. सर देवाघरी गेले होते. माझं मन गहिवरलं. मी 6वीपासून विट्याला हायस्कूलमध्ये जाऊ लागलो. नागेवाडीपासून विट्यापर्यंत 7 किलोमीटर अंतर होतं. मी दररोज शाळेला सायकलवरून जात येत असे. आता माझी चित्रकला जरा आणखी बहरू लागली. चित्र काढायचं आणि पेन्सिलनं मनानंच शेडिंग करायचं. मला 3 मामा, पैकी 2 आर्टिस्ट
एक जवळच वाळव्याला राहायचा आणि एक कोल्हापुरात. लहान असताना सुट्टीत मी वाळव्याच्या मामाकडे जायचो. साईन बोर्ड रंगवणं हा त्याचा व्यवसाय होता. मामा आपल्या मुलांनाही त्या कामासाठी अतिशय मेहनतीनं तयार करत होता. आम्ही खेडेगावातली मुलं जास्त बोलायचं नाही, कशाला हात लावायचा नाही, चित्र वगैरे काढून बघणं तर दूरच, नुसतं बघत बसायचं. त्यामुळे जीव नुसता कासावीस व्हायचा. मामांची मुलं जुन्या नटांची, मान्यवर व्यक्तींची पोर्ट्रेट काढायची, रंगवायची. माझे हात शिवशिवायचे, मनाला चित्र काढून बघण्याची ओढ लागायची, पण ते शक्य नव्हतं. मामाच्या घरात भिंतीवर चित्र टांगलेली असायची. तिथंच सतरंजीवर आम्ही रात्री झोपायचो. सगळ्यांना झोप लागायची, पण मी मात्र टक्क जागा असायचो. चित्र न्याहाळत मनात साठवत राहायचो. एकदा एवढा मोह झाला की मामाकडले रंग आणि एक ऑइल पेपर चोरून मी गावी घेऊन गेलो. अगदी व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. चित्र काढायची आणि रंगवायची उर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हती. घरच्यांच्या लक्षात आलं नाही, पण मामांच्या लक्षात आलं होतं. काही दिवसानंतर ते कामासाठी आमच्या गावी आले. त्यावेळी ते आमच्या घरी आले आणि आपले रंग घेऊन गेले. झालं, मी पुन्हा पेन्सिल शेडिंग करायला लागलो. आमच्या हायस्कूलमध्ये तोरो सर होते. त्यांना माझी चित्र फार आवडत असत. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. एका लहानशा फोटोवरून मी बनवलेलं त्यांचं पोर्ट्रेट सरांनी अजून जपून ठेवलंय. माझ्या दुसऱ्या मामांचा कोल्हापुरात मोठा स्टुडिओ होता. त्यांची मुलंही पेंटिंग शिकत होती. त्या मानानं माझे हे मामा जरा शांत स्वभावाचे होते. आम्ही खेडवळ असलो तरी आम्हाला मान देत असत. कोल्हापूरला येत जावा, काम बघत जावा, असं म्हणत असत. मग काय, 11वी-12वीत असताना आमची स्वारी सुट्टीमध्ये कोल्हापूरला रवाना होत असे. तिथं कशालाही हात लावण्याची मला परवानगी नव्हतीच आणि माझी तशी हिंमतही नव्हती. फक्त बघायचं. रंगांचं मिश्रण लक्षात ठेवण्याची माझी एक अनोखी पद्धत होती. रंगाचं नाव लिहायचं आणि त्यापुढे एक आडवी रेघ काढायची. गावी घरी गेलो की चित्र रंगवताना या रेघेच्या लांबीवरून मिश्रणातलं रंगाचं प्रमाण माझ्या लक्षात यायचं. कोल्हापुरात चित्र बघताना पटकन आणि नकळत उतरून घ्यावं लागे. त्यासाठी ही युक्ती होती. कोल्हापूरचे मामा आमच्या घरी यायचे, माझी चित्र बघायचे देखील, पण त्यावर चर्चा करून चूक किंवा बरोबर काहीही सांगायचे नाहीत. म्हणून माझी त्यांना चित्र दाखवायची तयारीच नसे. एकदा आईच्या आग्रहाखातर त्यांना दाखवली माझी काही चित्र. नेहमीप्रमाणे त्यांनी हातात घेतली आणि खाली ठेवली. ना सुधारणा सांगितल्या, ना चांगलं वाईट काहीच बोलले नाहीत. नाराज होऊन मी आईला म्हणालो, कशाला चित्र दाखवायला सांगितलीस तुम्हाला? मामानं तर काहीच सांगितलं नाही. अशानं माझी चित्रकलेत प्रगती कशी होणार आहे? माझ्याकडे सुविधा साहित्य काहीच नसायचं, पण मनात चित्र काढण्याची प्रचंड ओढ होती. एक प्रकारचं पछाडले पण होतं म्हणा ना. परफेक्शनचा ध्यास होता. एकदा मी अमिताभ बच्चनचं चित्र काढायचा प्रयत्न केला होता, पण काही केल्या मला त्याचं नाक जमत नव्हतं. मला का जमत नाही म्हणत मी रडत रडत जमिनीवर अक्षरशः लोळण घेतली होती. माझ्या रडण्याची कथा आईनं मामाला सांगितली. 150 चित्र काढ आणि 151वं मला दाखवायला घेऊन ये, मामा म्हणाला. मी हो हो म्हणत मान तर हलवली, पण पोटात गोळा फिरला. एकतर आमच्या खेड्यात रेफरन्सला काही मिळायचं नाही. जेमतेम 50 चित्र झाली. शाळेला सुट्टी लागली तेव्हा नुसता घरी रडत बसू नकोस, कोल्हापूरला जा आणि शिकून ये, असं म्हणत आईने मला मामांकडे पाठवलं. कोल्हापुरातल्या मामाच्या स्टुडिओमध्ये माझे मामे भाऊ चित्र काढण्याचा सराव करायचे. त्यांच्याकडे मुळगावकर, दलाल, SM पंडित यांसारख्या मोठ्या चित्रकारांची चित्र संदर्भासाठी असायची. मी मागितली तर कोण देत नसे. जीव थोडा थोडा व्हायचा. मग नुसतंच बघत बसायचं. मोकळ्या वेळात शहरात फिरायचं. शहरी वातावरण, माणसं, त्यांचे कपडे या सगळ्याचं त्याकाळी मला फार आकर्षण होतं. एकदा कोल्हापुरात असाच हिंडत होतो आणि एका थिएटरजवळ एक विक्रेता मुळगावकर, SM पंडित वगैरे चित्रकारांच्या चित्रांच्या कॉपीज विकत होत्या. मी हरखून गेलो. सगळी चित्र मला घ्यावी वाटत होती.
पण खिशात पुरेसे पैसे नव्हते. शेवटी गोड बोलून त्याला स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. मामांना पैसे द्यायला सांगितले आणि चित्र मिळवली. गावी परत गेल्यावर वडिलांनी मनी ऑर्डरनं मामांचे पैसे परत पाठवून दिले. कोल्हापूरहून येताना रंग, कागद, प्लायवूड आणायचं. हे सगळं सामान अनेकदा एसटी स्टँडपर्यंत डोक्यावरून वाहून नेलंय. मामा नवे कपडे, चप्पल वगैरे घेऊन द्यायचे आणि सुट्टी संपवून आम्ही घरी यायचो. संदर्भासाठी या महान चित्रकारांची ही सुरेख चित्र मला कोल्हापुरात मिळाली आणि परमानंद झाला. 11वीचं सगळं वर्ष मी चित्र काढली आणि 12वीत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात मला माझं पहिलं चित्रप्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली. मामाने सांगितल्याप्रमाणे माझी 150 चित्र तयार होती. आमच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत मांढरे येणार होते. ते चित्रपट अभिनेते तर होतेच, पण उत्तम चित्रकारही होते. कोल्हापुरात त्यांचा मोठा स्टुडिओ होता. मुलांना ते चित्रकला शिकवित असत. मामांच्याही माहितीतले होते. मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. माझ्याकडे एक सिनेमाचं कार्ड होतं. त्यावर मांढरे साहेबांचं सांगते ऐकातला एक फेटा वगैरे बांधलेला असा फोटो होता. त्यावरून मी 14 इंच बाय 18 इंच एवढं पोर्ट्रेट तयार केलं. प्रदर्शनाच्या दिवशी ते चित्र मी हॉलच्या दर्शनी भागात मधोमध मांडून ठेवलं. एकदम उत्साहात होतो. ठेवणीतले कपडे बिपडे घालून तयार होतो. पण त्यांना यायला उशीर झाल्यामुळे ते प्रदर्शनाला भेट न देताच संमेलनाला जाणार असं मला कळलं आणि मी खूप नाराज झालो. पण अचानक कुठून धैर्य आलं कुणास ठाऊक. तिरमिरत उठलो आणि मांढरे साहेबांसमोर जाऊन उभा राहिलो आणि प्रदर्शन पाहायला येण्याची त्यांना विनंती केली. तू चित्र काढलीयस? चल की मग, असं म्हणत ते तत्काळ उठले आणि माझं प्रदर्शन पाहायला आले. त्यांच्या मागे मुख्याध्यापक, शिक्षक, सगळा लवाजमा आला. माझं काम बघून मांढरे साहेब खुश झाले आणि मी धन्य झालो. बालपणीचे असे अनेक किस्से, सगळे चित्रकलेशी निगडीत, चढ उतारांनी भरलेले पण भारलेले नक्कीच. पदवीपर्यंत शिक्षण विट्याला झालं. माझे दोन्ही मामा चित्रकार. दिवंगत व्यक्तींचं पोर्ट्रेट्स चितारणं आणि निवडणुकीची पोस्टर्स करणं हा त्यांचा मूळ व्यवसाय, कारण तशीच मागणी असायची. माझ्याही हातात चित्रकला उतरली होती आणि आवडही. आपण नोकरी नाही करायची, हाच व्यवसाय करायचा, हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. माझ्या 3 नंबरच्या मामांच्या मुलीशी माझा प्रेमविवाह झाला. मी विट्याला राहत होतो आणि पोर्ट्रेट पेंटिंगचा व्यवसाय करून संसार चालवत होतो. 2 मुलं झाली. ठीक चाललं होतं. आणि अचानक डिजिटल फोटोग्राफीचा जमाना आला. अगदी सहजपणे कमी वेळात आणि कमी खर्चात पोर्ट्रेट तयार होऊ लागले. जिथे चित्रकार 4-4, 5-5 हजार रुपये घ्यायचा ते काम 400-500 होऊ लागलं. घर कसं चालवायचं असा प्रश्न आता मला पडायला लागला. अधिक काम मिळावं, 4 सुखाचे घास मिळावेत या हेतूनं मी कुटुंबासहित पुण्याची वाट धरली. चकचकीत आधुनिक शहरं खेडोपाडीच्या तरुणांना सतत खुणावत असतात. शहरात संधी उपलब्ध असतात, पण त्याचबरोबर असतात अपार कष्ट, अवहेलना आणि फसवणूक. मी ते सगळं सोसलं. परिस्थिती बिकट होती. हातात म्हणावं तसं फार काम नव्हतं. धनकवडीत एक भाड्यानं दुकान घेतलं होतं आणि तिथं साईनबोर्ड रंगवायचं काम करत होतो. दुकानाच्या भिंतीवर मात्र मी रंगवलेली काही पोर्ट्रेट्स लावून ठेवली होती. एक सद्गृहस्थ रोज माझ्या दुकानात येऊन बसत. ते स्वतःही एक चित्रकार होते. अनेक दिवस ते गृहस्थ यायचे आणि माझं काम बघत बसायचे. पुढे ओळख झाल्यावर एक दिवस भिंतीकडे बोट दाखवून त्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारलं, हे काम कुणाचं? मान खाली घालून मी म्हटलं, माझं. अरे, हात इतका चांगला आहे तुझा, आणि हे काय करतोयस तू? काय करू? घर कसं चालवू? नाही, असं नाही करायचं, आपण काहीतरी मार्ग काढूया, असं म्हणत ते उठले आणि घरी निघून गेले. 3-4 दिवसांनी परत आले आणि मला म्हणाले, राजेंद्र, एक मार्ग सांगतो, ऐक, तू ड्रॉइंगचे क्लासेस काढ. मुलांना तू चित्रकला शिकव. अरे, ड्रॉइंगच्या परीक्षेला बसतात अनेक मुलं. काही मुलांना पालक छंद म्हणूनही चित्रकला शिकवतात. मी बोललोय काही लोकांशी, आणि अरे, आपल्या इथे नाहीये ना असा क्लास, आणि लोक आपल्या मुलांना पाठवायला तयार आहेत.
त्या मुलांच्या नादाने इतरही अनेक येतील. क्लासचे पैसे घरी दे आणि मोकळा हो क्रिएटिव्ह काम करायला. काय? मी त्यांचं ऐकलं. लँडस्केप आणि ऑब्जेक्ट ड्रॉइंगवर थोडी मेहनत घेतली. उपजत कला होतीच आणि गरज नावाच्या पराणीची टोचणीही होती. सहज पटकन जमलं सगळं आणि क्लास सुरू झाला. शनिवार रविवार मी 4 सत्रात क्लास घ्यायचो. 150 ते 150 मुलं यायची माझ्याकडे शिकायला. ते पैसे पत्नीच्या हातावर ठेवून काम शोधू लागलो. त्यावेळच्या धडपणीच्या आठवणीनं पहा आजही माझे डोळे भरलेत. कलेची कदर करणारी काही शहरी मंडळी भेटली आणि हळूहळू कामं मिळत गेली. उमेदवारीच्या या काळात मी अनेक तऱ्हेची कामं केली आहेत. पडतील ती. इतरांची राहिलेली अर्धवट चित्र पूर्ण केली. अगदी कमी वेळात रात्रीचा दिवस करून पोर्ट्रेट्स करून दिली. आपली कला, वेळ आणि मेहनत सगळं पणाला लावलं. पत्नीनंही दिलेल्या पैशात घर चालवलं. यथावकाश टिळक रोडवर भाड्यानं दुकान घेऊन मी माझा स्टुडिओ थाटला. पोर्ट्रेट्स पेंटिंगमध्ये माझी अनुभवसिद्ध पकड होती आणि ते शिकण्यासाठी जवळच्या कला महाविद्यालयातली मुलं येऊ लागली. त्यांच्या बरोबरीनं काही ज्येष्ठ मंडळीही हौस म्हणून पेंटिंग शिकायला येऊ लागली. मोटरसायकल विकत घेण्यापर्यंत माझी मजल गेली. सगळी घडी बसत चालली होती आणि अचानकपणे पुन्हा एकदा व्यवसायाला आणखी एक कलाटणी मिळाली. माझा स्टुडिओ तेव्हा एका ऑफिसच्या वर 3ऱ्या मजल्यावर होता. तिथं माझ्या या ज्येष्ठ विद्यार्थ्यांना पायऱ्या चढून येणं तसं अवघड जात असे. तरी बिचारे काही हौशी आपल्या छंदाखातर गड चढून येत असत. एकदा मात्र एका ज्येष्ठानं मला विनंती केली की पाहिजे तर अधिक पैसे घ्या, पण तुम्ही माझ्या घरी येऊन मला शिकवा. बस तेव्हापासून घरी जाऊन शिकवणं हा मार्ग निवडला. शिवाय रात्री घरी परत गेल्यावर उशिरापर्यंत पोर्ट्रेट्सची वगैरे वैयक्तिक कामं करायची. अजूनही करतो. चित्रांची ऑनलाईन एक्झिबिशन्स आणि विक्री करतो. काम आणि आवड एकच असल्यामुळे शीण जाणवत नाही. माझ्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांना घर सोडून कुठे जावं लागत नाही. वेळ, शक्ती सगळंच वाचतं आणि अनायासे हसत खेळत छंद जोपासता येतो. यात मीही आता मस्तपैकी स्थिरावलोय. आता स्वतःची राहती जागा, एक 4चाकी, थोडी जमीन घेतलीय, थोडी माया जमवली आहे. मुलंही चांगली शिकतायत. मागे वळून बघताना जिथून सुरुवात केली तिथपासूनचा हा पल्ला खरोखरच अवघड होता. नुसतं बघून बघून चित्रकला शिकलेला माणूस मी. तीच कला व्यवसाय म्हणून निवडली आणि अपार कष्ट घेऊन यशस्वी झालो. तर अशी आहे या राजेंद्र दीक्षितची थोडक्यात कहाणी. या माझ्या व्यवसायातून मला नक्कीच आर्थिक लाभ होतो, पण त्याहीपेक्षा मिळतं ते समाधान. एकतर ज्येष्ठांचा एकटेपणा घालवायला मी सहाय्यभूत होतो. अनेकांच्या हातात कला असते आणि आयुष्याचा दांडगा अनुभवही असतो. या दोन्ही गोष्टींचं मिश्रण करून मी त्यांना निर्मितीक्षम बनवतो. हे फार मोठं समाधान आहे. मी तसा लहान माणूस आहे. माझ्याकडचं काही उचलून देऊन मी उतराई नाही होऊ शकत. पण समाजातल्या या एका अर्थानं उपेक्षित घटकाला उमेद देऊ शकतो. अहो, आवडत्या छंदात मन रमवल्यामुळे आयुष्य बदलली आहेत अनेक सिनियर्सची, अगदी माझ्या समोर. पैकी 2च उदाहरणं देतो. एक कर्नल साहेब निवृत्त होऊन दिल्लीहून आले होते. मुलगा परदेशी. आपल्या क्लासेस वगैरेंसाठी बायको घराबाहेर जायची. कर्नल साहेब एकटेच असायचे. चिडचिडे झाले होते. हातही थरथरायचा त्यांचा. त्यांना चित्रकला शिकवायला जायला लागलो. पेन्सिलची जुडी करून एकाच पेन्सिलचं टोक पुढे काढून मी त्यांच्याकडून चित्र काढून घेतली. कर्नल साहेबांच्या हाताला तर चांगली ग्रीप आलीच, शिवाय मनालाही उभारी आली. हल्ली चिडत नाहीत हे. मी बाहेरून आलेली कळत देखील नाही त्यांना. शांतपणे तुम्ही दिलेलं होमवर्क करत असतात. त्यांच्या पत्नीनं माझे मनपूर्वक आभार मानले. यापेक्षा आणखी काय पाहिजे? माझ्या एका ज्येष्ठ विद्यार्थिनीच्या चित्रांचे विषय चित्तथरारक आणि उदासवाणे असत. त्या रंगही अतिशय मळखाऊ असे वापरत असत.
बदल म्हणून एखादा खुलता रंग वापरायला सुचवला तर त्या चित्र अक्षरशः पाण्याच्या बादलीत बुडवून धुवून काढत असत. चित्रातल्या विषयांचं, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांचं आणि त्यांच्या मनाचं काहीतरी नातं असावं हे मी ओळखलं. आस्ते आस्ते त्यांच्या आवडीच्याच कलर स्कीपमधून त्यांना थोडं थोडं सकारात्मकतेकडे वळवलं आणि त्या रमल्या. अनेक छान छान चित्र काढून त्यांनी भेटी दिल्या. पूर्वी कंटाळून मला रोज फोन करायची, हल्ली 2-2 दिवस करत नाही, चित्रात रमलेली असते, हे त्या मॅडमची बहीण एकदा मला म्हणाली. ही 2 उदाहरणं अतिशय बोलकी आहेत. मला मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यापेक्षा कितीतरी महत्वाची आहेत. दीक्षित सरांचं कलासक्त मन, सृजनशीलता आणि पछाडलेपण खरोखरच अचंबित करून टाकतं. संवेदनशीलता अनेकांकडे असते, पण ती कलेच्या माध्यमातून व्यक्त करणं, त्यासाठी अपार मेहनत घेणं हे नक्कीच कौतुकास्पद. माझी एक लहानपणीची आठवण सांगते हं. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. मी जेमतेम 7-8 वर्षांची असेन त्यावेळेला. संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळे शेजारी घराच्या मागील दारी अंगणात गप्पा मारत उभे होतो. म्हणजे मोठ्या बायकांच्या गप्पा चालल्या होत्या आणि माझी मैत्रीण उजू आणि मी त्या ऐकत होतो. आम्ही उभ्या होतो तिथे ओट्याच्या शेजारी एक नागदवण्याचं छोटंसं झुडूप होतं. नागदवणा म्हणजे मोठं पांढरं फूल असतं ना, हारामध्ये होतात ते, मंद असा सुगंधही असतो त्याला. हा नागदवणा फुलतो संध्याकाळी. कोणीतरी आमचं लक्ष वेधलं आणि म्हटलं, नीट पहा, आता ती कळी उमलणार आहे. लक्ष देऊन पाहू लागलो. कळीच्या पाकळ्या विलग होऊ लागल्या. आतले पिवळे केशरी पराग डोकावू लागले. आता कोणत्याही क्षणी, अगदी कोणत्याही, कळी उमलणार होती. तिचं फूल होणार होतं. विलक्षण आतुरतेचा तो क्षण होता. टक लावून आम्ही पाहत होतो आणि अचानक कळीमध्ये एक थरथर जाणवली आणि पटकन पाकळ्या विलग झाल्या, पूर्ण उमलल्या. परागांच्या दांड्या मधोमध अगदी ताठ उभ्या राहिल्या. निसर्गातलं एक अतिशय मनोरम असं ते दृश्य होतं. उमलण्यापूर्वी कळीमध्ये जाणवलेली थरथर तिच्यातही प्राण आहे हे दाखवून गेलं. त्यावेळी खरं तर मी खूप लहान होते, पण माझं मन संवेदनशील होतं, तरल होतं. म्हणूनच कदाचित उमलताना पाहिलेली ती कळी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या दिवशी मला काहीतरी अद्भुत असं जाणवलं होतं.